मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणात रंग फेकल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केल्याची सूत्रांची माहिती। आरोपी अटकेत असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असल्याची देखील माहिती समोर येते। आरोपीने आपला गुन्हा देखील कबूल केल्याची सूत्रांची माहिती। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी अटकेत असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून आरोपीने गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय सविस्तर माहिती? निश्चितपणे आता ठाकरेंच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं असेल सर्वच पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवलेला होता आणि आता जी सूत्रांकडून माहिती समोर येत आहे, दादर पोलीस ठाण्यामध्ये या आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव असून त्याचे बंधू श्रीधर पावसकर हे स्वतः ठाकरे गटाचे जुने कार्यकर्ते आहेत। या दोघाही भावांमध्ये संपत्तीच्या वादातून वाद निर्माण झालेला होता आणि एकंदरीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपल्याला संपत्ती मिळवण्यामध्ये अडचणी येते असं आरोपींनी कबुली जबाब दिलेला आहे आणि याच द्वेषातून आपण या पुतळ्याची विटंबना केली अशी कबुली ही गुन्ह्याची त्याने पोलिसांकडे दिल्याची सूत्रांची माहिती आहे। परिणामी आता या केलेल्या खुलाशामध्ये कितपत तथ्य आहे अधिक या संदर्भातील अधिक तपास पोलीस करत आहे। मात्र तुर्तास तरी जी पुतळ्याची विटंबना झालेली आहे, संबंधित आरोपी आहे तो आता पकडला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते। चेतन, जर आपण पाहिलं तर एकाच आरोपीचं नाव अद्याप तरी समोर आलेलं आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली केली। आणखीन कोणाचा हात यामध्ये असू शकतो का? निश्चितपणे या संदर्भात आता दादर पोलिसांकडून अधिकचा तपास केला जात आहे। मात्र तुर्तास तरी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची कसून चौकशी केली जात आहे। त्याच्यासोबत या प्रकरणामध्ये आणखी कोणाकोणाचा हात होता का याचाही तपास पोलीस करत आहे आणि त्यांनी जो कबुली जबाब दिलेला आहे की आपण जो पुतळ्यावर रंग टाकला त्यासाठी जे ठाकरे पिता पुत्र आहेत त्यांनी आम्हाला संपत्तीचा ताबा घेण्यामध्ये अडचण निर्माण केलेली होती आणि त्या संदर्भात वारंवार आपण दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी सुद्धा येत होतो। मात्र पोलिसांकडून ठाकरे कुटुंबाकडून असलेल्या दबावामुळे आपली फिर्याद घेतली जात नसल्याचा खुलासा या आरोपीने केलेला आहे। मात्र या खुलासामध्ये कितपत तथ्य आहे आणि त्याच्यासोबत आणखी कोणी या प्रकारामध्ये सामील होतं का आणि नेमकं याच कारणास्तव त्यांनी हा गुन्हा केलेला आहे की आणखी कुठलं वेगळं कारण आहे का याचं सुद्धा सखोल चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे। चेतन, महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर वारंवार उद्धव ठाकरे यांच्या वतीनं कार्यकर्त्यांना आवाहन केलं जात होतं की संयमाने राहा, कुठल्याही प्रकारची तीव्र कोणतीही खरी तर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे सातत्यानं म्हणत होते। चेतन, निश्चित, कारण उद्धव ठाकरेंची आजची एक प्रतिक्रिया महत्वाची होती। याआधी बिहारमध्ये पंतप्रधानांच्या आईवरून एकंदरीत जो गलिच्छ प्रकार समोर आला होता त्यानंतर बिहार कुठेतरी पेटवण्याचा प्रयत्न झालेला होता, तो अपयशी ठरला। तसाच प्रयत्न महाराष्ट्रात सुद्धा करण्याचा सुरू असल्याचा खुलासा आज उद्धव ठाकरेंनी केलेला होता आणि शांततेचं आवाहन केलेलं होतं। परिणामी असा कुठलं कारण या प्रकारामागे आहे का याचाही तपास आता या अंगानेही पोलीस तपास करत आहेत। मात्र तुर्तास तरी जी प्राथमिक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे की हे घरगुती वादातून झालेलं प्रकरण आहे। परिणामी त्यात कितपत तथ्य आहे आणि याशिवाय काही वेगळे कंगोरे या प्रकरणाला आहेत का याचा तपास सध्या तरी पोलीस करतायत। निश्चित, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणात रंग फेकल्याप्रकरणी आरोपीला अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून आरोपीनं गुन्हा कबूल केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। एकंदरीतच घरगुती वादातून खरं तर हा प्रकार केल्याचं गुन्ह्याची कबुली देताना आपला जबाब जो आहे उपेंद्र गुणाजी पावसकर यांना नोंदवलेला आहे। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणात रंग फेकल्याप्रकरणी आरोपीला अटक झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।